जिजाक्का, लखुजी राजांनी आपण घेतलेला मुलूक म्हणजे शहाजी राजांनी जितलेला मुलूक परत निजामशाहीत घ्यायला सुरुवात केली आहे. काय सांगता? पैजी खरं आहे हे. आबासाहेबांनी आपला मुलूक घेणं? मुलूक तुमच्या आबासाहेबांनी घेतला काय की आणखीन कोणी घेतला काय? यातना तर होणारच. आपल्या मुलखाचा भाग घेतला गेला हे जेव्हापासून ऐकलंय तेव्हापासून असं वाटतंय की आमचं काळीजच कोणीतरी कापून नेलंय. अहो का नाही राज, वाटणारच. तिथली रयत पण तुमासनी मानती. आत्ता पातूर बर का, घोड्यावर हौदा आणि हत्तीवर कोगीर अशीच उपराटी रीत चालू होती समधीकडे. बाजी आता स्वस्थ बसून चालणार नाही. पुन्हा चाल करू आणि आपला मुलूक परत ताब्यात ठेवू. का नाही राज, पर राघोपंतासनी येऊ दे. तिथं नेमकं काय हालचाल चालू आहे हे कळलं तर बरं. विराजी, रड्याला काय झालं आणि हे हातात काय आहे? आपलं राघोपंत आदिलशाही दरबारात गेलं तर त्यासनीच घेऊन आलोय. जिजाक्का, हा जबाब आहे आदिलशहाचा. राघोपंत, माफ करा आम्हाला. सवाल जबाबात तुमचा हकनाक बळी गेला. स्वराज्यासाठी गेलेला पहिला बळी. बाजी, आमच्या हातून अक्षम्य चूक घडली. पण राज, आता हे कोणाच्या बी हातात नाही. मधमाशाच्या मोळावर दगड पडलाय. आता रानभर झाल्या बिगर थांबणार नाहीत. म्हणजे ही सुरुवात वाटत असेल तर आणखीन काय काय होईल? वजीर आझम पत्तकान आनंदानं बेभान होतील आणि खलिता पाठवतील असं सांगत तुम्ही याला असं वाटलं होतं. पण तुम्ही तर गंभीर दिसताय. ते का बेभान होतील आनंदानं? वरची पायरी तर तुम्हाला मिळाली ना राव. ते का बेभान होतील? वरची पायरी म्हणजे निजामशहानं आम्हाला. अहो भलतीकडं कुठं जाताय राव? अहो अगोदर तुम्हाला सर लष्कराला मारायला पाठवलं होतं. पर आता शहाजी राज झालं. तुम्ही आता शहाजी राजांना मारायला जाताय. ही वरची पायरी नव्ह का? आम्ही विचारलेल्या सवालाचा हा जवाब आहे. एवढा मुलूक आम्ही मिळवला आणि मतलब मेहरबानी की है, वो तो अपना फर्ज था. वजीर आजम को बेवकूफ समझा है. तुम्ही असं का बोलताय आमच्याशी? अपना ही इलाका लेके हम आपको नवाजेंगे ऐसी उम्मीद मत रखो. उनका इलाका चाहिए और साथ में शाहजी राजा का कटा हुआ सर भी चाहिए. खंडागळे, अपने कुर्ते में रहो. असं म्या नाही म्हणत हो, हुजूर फतेह खान साहेबांचा बोल आहे ते. वाचा की, वाचा वाचा, नुसतं बघू नका.
लिवलंय ना, आम्ही आमच्या मनातलं सांगत नव्हतो. शहाजी राजा का कटा हुआ सर चाहिए. आप दोनों ने हमें उस नादान बेवकूफ फतेह खान जैसा समझ रखा है. हुजूर, गुस्ताखी माफ, मगर ऐसा हमने सपने में भी सोचा नहीं था. फिर शाहजी को बचाने की कोशिश क्यों हो रही है? कोशिश? पंडित, आप पंडित होंगे लेकिन हम बादशाह हैं, भूलिएगा मत. आपका वेरुल जाना, शाहजी की पूछताछ करना, यह सब बस एक बहाना था और कुछ नहीं. नहीं हुजूर. जुबान बांध पंडित. जैसे उस राघोपंत की गर्दन हमने कलम की है, वैसे आपके भी करने में हम इतना सा भी नहीं कतराएंगे. यह मोहम्मद आदिल शाह खुदा का भी खौफ नहीं मानता. आप क्या चीज है? नहीं हुजूर, जैसा आपका हुक्म होगा वैसे ही करेंगे. उस राघोपंत की गर्दन देखकर शाहजी के पैर डगमगा गए होंगे. उसे संभलने का मौका हमें नहीं देना है. उसके सारे इलाके हमें वापस चाहिए और सबसे पहले पूना चाहिए हमें. जी हुजूर. इजाजत हो, अभी तामीली हो जाएगी. रुकिए. यहां पंडित जी बहुत मायूस हो रहे हैं. उन्हें पूना लेने की बहुत चाहत है. क्यों पंडित जी? पंडित जी आप जाइए, पूना पे फतेह पाकर हमारा परचम पूना पे लहराइए और शाहजी को घसीटता हुआ यहां ले आइए. और अगर इस बार हुक्म की तामीली नहीं हुई, पंडित जी अंजाम जानते हैं आप. नाहीतर काय जिजाक्का? नाहीतर राघोपंतांच्या घरी आम्हीच जातो. नाही जिजाक्का, तुम्ही बाहेर पडू नका. मी आज जाऊन बघून येतो. गोमाजी काका, हे आपलं कर्तव्य आहे. राघोपंतांनी स्वराज्यासाठी आपले प्राण वाहिलेत आणि अशा वेळी आपण त्यांच्या कुटुंबियांना आधार देणार नाही तर काय उपयोग? त्यांच्या कुटुंबातल्या स्त्रियांची काय हालत झाली असेल याची आम्ही कल्पना सुद्धा करू शकत नाही. काय आभाळ कोसळलं असेल त्यांच्यावर. अशा वेळी तिथं बाई माणसानं असणं गरजेचं आहे, म्हणून आम्ही जायचं म्हणत होतो. नाही जिजाक्का, बाहेरची परिस्थिती बघताय ना व, मी आज जाऊन बघून येतो. गोमाजी काका, मानानं सन्मानानं भेटा. आपण त्यांच्यावर उपकार करायला जात नाही आहोत, तर त्यांचं देणं लागतो म्हणून जातो. याचा विसर पडायला नको. जी जिजाक्का, येतो. जिजाबाईंना बोलावणं धाडलंय. त्या आल्यावर उलगडा होईलच. थोरला बाईसाहेब, आम्ही खोटं बोलत नाही. वेळेत तशी आले, काय करायचं? ओळखलात ना कोण आहेत ते? हो, घृष्णेश्वर आणि शिखर शिंगणापूरला शंभू महाराजांची अहोरात्र सेवा रुजू करणारे पुजारी. आमचं नशीब थोर म्हणायचं, म्हणून एवढं तरी लक्षात आहे. का? काही गलती झाली आहे का? हो, आमच्या स्वारींनी दोन्ही देवस्थानांची पूजेची, अभिषेकाची, दिव्यांची, निवेदाची व्यवस्था लावली होती
आणि तुम्ही हा जो काही स्वराज्याचा घाट घातलाय ना, त्यात पूजाच दूर लोटलीत. नाही, आम्ही पूजेबाबत अवाक्षरही काढलं नाही. मग नेहमीचा खर्च कारभाऱ्यांनी दोन्ही देवस्थानांकडे का नाही पाठवला? तुम्ही जरा वेळ बाहेर थांबा, आम्ही योग्य ती व्यवस्था करतो. कारभारी, सासूबाई साहेब, ती उणीव का राहिली असेल हे आलंय आमच्या लक्षात. आम्ही तातडीनं अदा करतो. कुठून करणार? अदा करायला जवळ असते तर ही वेळ आलीच नसती. राहू दे, आमच्या खाजगीतून देऊ आम्ही. पण हे लक्षात ठेवा, आमच्या स्वारींना 12च्या 12 ज्योतिर्लिंगांची पूजा आपल्याकडून व्हावी अशी इच्छा होती. ती तुम्ही पूर्ण करा असं नाही. वाढ नाही केली तरी निदान जे चालू आहे त्यात तरी खंड पडू देऊ नका. यापुढे तक्रारीला वाव देणार नाही. आम्ही आमच्या खाजगीतून खर्चाची रक्कम अदा करतो. आता आम्ही देतोय असं म्हणालोय ना. तुम्ही फक्त आशीर्वाद द्या. वेळ आलीच तर अशीच समज द्या. कान धरा. त्याचंच मोल आमच्यासाठी मोठं आहे. त्यात रकमेची भर कशाला? नको, ती आम्ही देतो. आलोच. का नाही, राखेतून उभं राहायचं म्हणजे या जबाबाने आपण खचून गेलो असा आदिलशहाचा समज होऊ नये. आपल्याला मोहीम आखायलाच हवी. का नाही राज, आखू की मोहीम. पर लखोची राज एका बाजूनं पुढं पुढं सरकताय आणि दुसऱ्या अंगाला इजापूर करायची. राजे, फौजेच्या तनखा अदा करायच्या राहिल्या आहेत. असा रंभीस द्यायची असं ठरलं ना, मग का नाही अदा केल्यात? अहो राज, आता ते बोलत नाहीत म्हणजे तिजोरीत तेवढं नसेलच. काय हो, बरोबर का नाही? बरोबर. आता कुठल्याही पातशाहीकडून काहीही येणार नाही या गोष्टीची मनाला सवय लावून घ्यायला हवी. आपली दौलत आपणच उभी करायला हवी. राजी, पंत, सारा वसुली काटेकोरपणे करायची व्यवस्था करा. जी. बाजी, आपण कोकणाकडे मोर्चा वळवू. म्हणजे तिकडं पार शिद्दी. सिद्धीपर्यंत जायची आवश्यकता नाही. त्याआधीच आपल्याला हवी असलेली रक्कम आपण जमा करू शकू. स्वारीची तयारी करायला सांगा. विराजी, नाही, तुमचा चेहरा पिचलेल्या फळावानी का झालेला आहे? अहो बाजी काका, मला काही कळण झालंय बघा. अहो राजा आधी म्हटलं का सारा वसुली जशी जमल तशी भरायला सांगा. बरं, आता दंडानं वसुली करायची म्हणजे? अरे येडा का खोळ तू? दंडानं वसुली करा असं कधी म्हणलं राज? काटेकोरपणे वसुली करा असं म्हणलं. दोन्हीत फरक आहे का नाही? होय. काय? सारा वसुली परत पूर्वीसारखी होणार? इलाज नाही. त्याशिवाय खर्च कसा भागवणार? तनखा सुद्धा वेळेवर अदा झालेल्या नाहीयेत. पण मग स्वराज्यात आणि आधीच्या राजवटीत फरक तो काय राहिला? नाही नाही, आपल्याला काहीतरी वेगळा विचार करायला हवा. वेगळा?
तो कसा? आज कृष्णेश्वर आणि शिखर शिंगणापूरचे पुजारी सुद्धा आले होते. त्यांचा खर्च आम्ही खाजगीतून भागवला. असा काही मार्ग. मग सगळाच खर्च खाजगीतून भागवू शकणार आहोत का आपण? स्वराज्याच्या दौलतीत भर पडली नाही तर कसे चालणार? आज आपण गरज भागवू, पण त्यानं कायमचे प्रश्न सुटणार नाहीयेत. जहागिरी सांभाळणं एवढं सोपं काम नाहीये. रयतेला तुटपुंजी मदत करणं हे राजाचं काम नाही. रयतेला एकदा खायला देऊन त्यांच्या समस्या सुटत नाहीत, तर त्या भूक बनून आपल्या समोर येतात. त्यांच्या समस्येवर कायमचा तोडगा काढणं हे राजाचं काम. रयतेच्या चेहऱ्यावर जर समाधान दिसत असेल तर राज्यात सुख नांदतं असं म्हणता येईल ना आबासाहेब? हो बाळा, पण हजारो हात हजारो पाय असणाऱ्या रयतेला चेहरा नसतो. त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान असं सहजासहजी दिसत नाही, आणि ते ओळखता येणं हे राजाचं काम. काय झालं? आम्ही काही चुकीचं बोललो का? नाही. आबासाहेबांचे बोल आठवले. रयतेला चेहरा नसतो, त्यांचं समाधान राजानं ओळखायचं असतं. पण मग जसं राजाचं कर्तव्य आहे तसंच रयतेने सुद्धा ओळखायला हवं ना की राज्याची काय गरज आहे. घर चालवताना खर्च होतो ना, तसंच राज्य चालवायला सुद्धा खर्च येतोच की. वसुलीची वेळ आणाच कशाला? आऊसाहेब, संभाजीराजे, तुम्ही जरा बाजूला खेळा. आम्ही महत्वाचं बोलतोय ना. मामी महत्वाचं बोलावलंय. आम्ही राजा आहोत ना. बाळराजे, तुम्हाला तुमच्या आऊसाहेबांनी काय सांगितलंय? राजाने, राजपुत्राने कधी काही मागायचं नाही. आम्ही मागायला नाही आलोय, आम्ही द्यायला आलोय. आऊसाहेब, एक घ्या मोतीची माळ. मी राजा आहोत ना म्हणून दिले. संभाजीराजे, आम्ही मोहिमेवर चाललोय. हा. बाळराजे, अहो एकाच दिवशी एवढी घोडदौड कराल तर दमून जाल. आम्ही नाही दमणार. बर, तुम्ही नाही दमणार हो, पण हा तुमचा घोडा दमला असेल ना. त्याला मी आत्ताच गुरुचरे भरवलेत, त्याचं पोट भरलंय. बर, आणि हे पोट रिकामय की भरलाय? आम्ही तेच गुरुचरे खाल्लेत, आमचं पोट भरलंय. किती हो तुमच्या आबासाहेबांसारखंच वागता. त्यांनाही लहानपणापासून असाच लगाव होता. अगं बाई, अहो बाळराजे, या घोडदौडी तुमची मोत्याची माळ कुठे गेली? ती आम्ही आबासाहेबांना दिली. दौलतीत गरज होती ना म्हणून. जिजाबाई, झाली हौस पूर्ण. पुरे झाला आता हट्ट. कसली हौस? कसला हट्ट म्हणताय? स्वराज्याचा. सासूबाई साहेब, हो असं का म्हणताय? स्वराज्य ही आमची हौस नाही, रयतेची गरज आहे. स्वराज्य आमचा हट्ट आहे असं नका बघू. रयतेचा मोकळा श्वास आहे. लहान तोंडी मोठा घास घेताय जिजाबाई. दौलतीचं सोंग कसं घेणार आहात? पुजाऱ्यांना खाजगीतून खर्च भागवलात. असं करून
की बाळराजांच्या गळ्यातला डाग घेऊन खर्चाचा मेळ कसा घालणार आहात? त्यासाठी स्वारींचे प्रयत्न चालू आहेत. दोन्ही सुलतानशाहीत काही वेगळी परिस्थिती नव्हती, त्यावेळी स्वारींनी भर घातलीच ना. आताही तोच विचार. किती जणांचे बळी घेऊन सुलतानशाहीत सुद्धा हीच परिस्थिती आहे असं उत्तर द्या. पण त्या सगळ्याची जबाबदारी, सगळ्याचं पाप हे पाचशहा वजीरे आजमच्या शिरावर होतं. पण आता हे राज्य तुमचं आहे म्हटल्यानंतर प्रत्येक गोष्टीची जबाबदारी ही तुमच्या शिरावर येते. याची जाणीव आहे तुम्हाला? किती जणांचा तळतळाट घ्याल आणि हे सगळं कोणाला फेडावं लागेल? आपल्याच पुढच्या पिढीला ना. गोमाजी, वर्दी न देता कोणाला घेऊन आलात? जी, राघोजी पंतांच्या घरातल्या माऊली आहेत जी. गोमाजी, वर्दी न देता कोणाला घेऊन आलात? जी, राघोजी पंतांच्या घरातल्या माऊली आहेत जी. राघोपंत, हे बघा, यात जे काही बोल लावायचे असतील ते आम्हाला लावा. यात यांचं तुम्ही कारभारात काहीच लक्ष देत नाही असे राघोपंत घरी सांगायचे मला. राघोपंतांना पाठवायचा निर्णय आमचा होता. तुम्ही आम्हाला बोल लावा. सोनदेवा बघा, राघोपंत ज्यांचं कौतुक मांडायचे ते हे दोघं आहेत. अख्ख्या दुनियेत कोणी असं धाडस दाखवलं नाही ते हे दोघे आहेत. जा, त्यांच्या पायावर डोकं ठेवा. उठा. औक्षवंत व्हा. जिजाबाई साहेब, राजे, या यज्ञात असंख्य समिधा लागणार हे राघोपंत आधीच म्हणाले होते मला. ही आमच्या घरातून पुढची समिधा तुमच्या पायी अर्पण करीत आहोत. तुम्ही त्याचं जे काही करायचंय ते करा. तुम्हाला भाषा येतात? थोड्या भाऊ. आजपासून तुम्ही आपलं काम समजून सुरुवात करा. आपल्यासारख्या मातोश्रींचे आशीर्वाद स्वराज्याला असतील तर आम्ही नक्कीच स्वप्न पूर्ण करू. ओ लखोजी राजे, तुम्हाला करणी करता येत असेल मग चेटूक बहानामती तर नक्कीच करता येत असेल. आमचा असल्या गोष्टींवर विश्वास नाही. अहो, वजीर आजमनं फरमान धाडलंय की शहाजी राजांचं सर पाहिजे आणि तुम्ही हातावर हात ठेवून गादी काय उभत बसलाय? उठून काहीतरी करा. अहो, आम्ही तुमचीच वाट बघत होतो. तुमच्या वजीरे आजमना निरोप पाठवा म्हणावं, आम्ही शहाजीराजांना पकडायला निघालोय. कुठं? ते पुण्याला नाही, पाटसला नाही, देऊळगावला नाही, इंदापूरला बी नाही. कुठं पकडायला, कुठं धाव घ्यायची? वेरूळ. शहाजीराजे तिथंच आहेत. आपण तिथं जाऊन त्यांना पकडायचं. उद्या सकाळीच निघूयात. तुम्ही तेवढं निरोप पाठवायचं बघा, म्हणजे त्यांचा तडपडणारा जीव शांत होईल. म्हणजे शहाजी राज त्यांच्याच वाड्यात आहे म्हणा की. आम्ही उर्दू का फारसीच सांगितलं. अहो, शहाजीराजे वेरूळ मध्येच आहेत. आपण त्यांच्या वाड्याला वेढा घालायचा आणि घुसायचं आणि तिथंच त्यांना पकडायचं. तुम्ही फक्त निरोप पाठवायचं बघा. असं म्या काय म्हणतो, म्या स्वतः जातो की कोणापाशी निरोप धाडण्यात धोका आहे. स्वतः जाऊन येतो मी. वाटलंच होत. हं?
वजीरे आजम खुश होणार असतील तर निरोप घेऊन आपणच जायला पाहिजे ना. ते येडा बिडा का आहे ना ते तुम्ही बघा. एवढं मुंडक पाठवा तिकडं काय न्याय येतो. बाजी, कोकणाकडे जायची तयारी सुरू असेल ना? का नाही राज, अहो नजरबाज पुरं गेल्या ती 10 कोसावर आपल्याला खबर मिळेल आणि मुक्कामाच्या जागा दुपारपर्यंत समजते आल. बाजी, तुमच्यामुळे आपल्या सैन्याला एक नवीन शिस्त लागेल. बादशाही रीतिरिवाज सोडून नवीन काही कल्पना असेल तर बेशक सांगा. हा राज, जरा हुन्नरबाज गडी गावलं तर. म्हणजे कसं? म्हणजे असं बघा, नजरबाज किती बी झाले तरी फौजेतलं उमगत्यात, पण रयते त्यांच्यामध्ये मिसळून राहणारं गडी जर सापडलं तर काम लई सोपं होतंय बघा. बाजी, आम्ही नक्की विचार करू. सोनदेव, आम्ही मोहिमेवर जातोय, तुम्ही इथंच थांबा. आणि कारभारासोबतच तलवारबाजी आणि घोडसवारीचा सराव वाढवा. वेळ कधी येईल सांगता येत नाही. शास्त्राबरोबर शस्त्रही चालवता यायला हवं. जी. नाही, मी जाणारच. अहो पण असं जाता येत नाही सदरेवर. अहो पण मला भेटायचंय शहाजहान. राजाला भेटता येत नाही, तुम्ही जाऊ. मी भेटणारच. तुम्ही शहाजी राजे ना, तळपट तळपट होईल तुमचा. हे बाई, पांडाला येईल ते काय बोलतीये, जरा दमानं घे की. नाही, दम नाही घेणार मी. श्राप द्यायला आली आहे. माझ्या पोटूशी सुनेचा गर्भ पडला. रयतेच्या जन्माला येणाऱ्या कळ्या जन्माला यायच्या आधीच बुडून घेता बाई. आणि स्वराज्याचं सपन कसलं बघताय, कधी पुरा व्हायचं नाही. काय झालंय, एवढं का ओरडताय? यांचं शिपाई गडी सारा वसूल करायला आलत, ते बी जोर जबरदस्तीनं. मग निजामशाही, आदिलशाही आणि ही काय भोसलेशाही. काय फरक झाला? स्वराज्या बिराज्याच्या गमजा कसल्या मारताय, तसेच पुंडगिरी हाय. त्याच्या पायी माझ्या पोटोशी सुनेचं नुकसान झालं. 4-5 मासाचा गर्भ पडला. तुमचं बी हे 4-5 मासाचं स्वराज्य आहे ना, ते बी असंच गळून पडत. तुला राजा व्हायचा आहे ना, तू कधीच राजा व्हायचा नाही. हा श्राप आहे माझा. श्राप आहे माझा. हुजूर, बघाच तुम्ही, हे सोंग जास्त दिवस टिकत नाही. राजा म्हणजे काटेरी मुकुट असतंय, ते असं येऱ्या कबाड्याला पेलवेल का? अगर हमारे हुक्म की तामीली होगी तो इस बात का सवाल ही नहीं आता. हमारा हुक्म क्या था उस बारे में बात करो, फिजूल की बातें नहीं चाहिए. हाँ, लखोजी राजे शाहजी राजा का सर लेकर यहाँ आएंगे, मतलब आएंगे. ये बात उन्होंने कही, अपनी जुबानी उन्होंने कही. नामुमकिन है ये. पर ते म्हणाले याडा टाकायला चाललोय, ते काय नुसतं तोंड बघून परत येतील? मुंडक घेऊन येतील, नाही म्हणजे तसं आम्हाला वाटतं. यानी कबूल कीजिए कि ये बात आपने बनाई है. हाँ, ये बात हमने कही है, लेकिन हमें यकीन है हुजूर, लखोजी राजे ऐसा ही करेंगे. बेवकूफ, ये बताने के लिए आप खुद क्यों आए? किसी के साथ पैगाम भेज देते. लखोजी राजा पर आपके जरिए हम नजर रखे हुए थे, लेकिन अब तो वो आजाद है. मैं फिर से जाता हूँ हुजूर. अब क्या वो आपका इंतजार करते रहेंगे? बेवकूफ इंसान. गलती हो गई हुजूर. लेकिन
आप जो कहेंगे वही करेंगे हुजूर। आप कहीं नहीं जाएंगे। बाहर भाला है, उसे हटाकर उसका भाला पकड़कर आप खड़े रहेंगे। जाओ। शाहजी का सर आएगा ना, तो उस भाले पर सजाकर दौलताबाद घूम आइए। उसके बाद हमारे सामने आना। तब तक अपना ये मुंह हमें मत दिखाना। जाओ, निकलो। जा रहा हुजूर। बघतो काय बहला आणि तर जा। तुम्ही आता कशा पायी आलात इथं? उशाप मागायला आलो आहोत। भावनेच्या भरात तुम्ही स्वराज्याला गैरअदबीने बोल लावला। भावनेच्या भरात तुम्ही स्वारींचा उपमर्द केलाय। तुम्ही इथं असता आणि सवताच्या डोळ्यांनी बघितलं असतं तर ही भाषा केली नसती। टाळी एका हातानं वाजत नाही, आम्हालाही बोलू द्या। पुरातले कड पचवता येणारे नाहीत म्हणून तुम्ही बोललात हेच आम्ही म्हणतोय। पण घडलेल्या घटनेविषयी म्हणत असाल तर आम्ही कानोसा घेऊन खबरबात काढून आणि पक्की खातर केल्यावरच आम्ही हे विधान करतो। तुमचा गैरसमज झालाय आणि म्हणून शाप देण्याचा गैरअंदाज तुमच्या हातून घडलाय। कुठं घेतला कानोसा आणि खातर कशी केली? नाही सांगा ना, कुणाशी बोलून हे केलं? तुमच्या मुलाशीच राणीसाहेब बोलल्यात, दुसऱ्या कुणाचं सांगत नाहीयेत त्या। आणि त्यांनीच सांगितलंय की सारा न्यायला आलेल्या सैनिकांवर ते धावून गेले आणि त्यांना आवरायला तुमची पोटूशी सून मध्ये आली। तुमचा मुलगा शिवीगाळ करत होता, सैनिकांबरोबर हातापायी झाली आणि नुकसान मात्र तुमच्या सुनेचं झालं। हा अपघात आहे, त्यामुळे सगळा दोष स्वराज्याला देऊ नका। म्हणजे माझं पोर आणि त्याची बायको पायाची माती कुणी बी यावं आणि तुडवावं नाही का? पापणीला पाणी आणून राणीसाहेबांना बोल लावायचं जरा थांबवा। त्यांनी एवढा खटाटोप केलाय ते काय मातीसारखी किंमत आहे म्हणून नाही, तर स्वराज्यात कुणाची आबाळ होऊ नये, कुणावरही अन्याय होऊ नये म्हणून केलाय। तुला काय कळतंय र? हा? ज्याचं जळतं त्यालाच कळतं। तुझं जळलं असतं ना तर असं बोलला नसतं। त्यांचे काका विजापुरी दरबारात शिष्टाई करायला गेलेले असताना मारले गेले। तुम्ही त्यांना म्हणू नका की ज्यांचं जळतं त्यांनाच कळतं। त्यांचं जळून सुद्धा ते स्वराज्याच्या सेवेत रुजू झाले। अहो ही सुरुवात आहे, आम्ही शिकतोय, पडतोय, धडपडतोय, पण म्हणून शाप कशाला? मग त्यांच्या वाणी आम्ही बी येऊ का फौजेत? नाही नाही, आम्ही फौजेत यायला सांगत नाही आहोत, पण या कार्यात अनुभवी नजरेची, तुमच्यासारख्या थोरांच्या आशीर्वादाची सुद्धा गरज आहे। मायेनं धीर द्यायला, खचल्यावर दिलासा द्यायला तुम्ही हव्या आहात, पण त्याही आधी उशाप हवाय। जिजाक्का, जिजाक्का, जिजाक्का लगेच चला, आपल्या आबासाहेबांनी वाड्याला वेढा घातलाय। चप्पा चप्पा छान मारो, शहाजी राजा को हमारे सामने पेश करो। आम्हाला माहिती आहे आपण आपल्या मर्जीनुसार काहीही करत नाही, आम्ही सुद्धा आपल्याला अडवणार नाही, पण आधी आत तरी या, नाहीतर आत्याबाई आम्हाला रागे भरतील। शहाजी राजे हमें जिंदा चाहिए, हमारे सिवा उन पर कोई वार नहीं करेगा। उन्हें सिर्फ पकड़ना है और हमारे सामने पेश करना है। निकलो। आमच्या थोरल्याबाई जाणतात आम्ही इथं पाहुणचारासाठी आलेलो नाही आहोत, पण आम्हीही सत्यच सांगत आहोत। राजे वाड्यात नाहीत, ते कोकण मोहिमेवर गेलेले आहेत। थांबा।
कोण म्हणतो वाड्यात राजा नाहीये? आम्ही राजा आहोत ना. आमच्या संगी युद्ध करा. तुम्ही पण राजा आहात ना. मग राजांनी कधी हात पसरवायचे नसतात. हे तुम्हाला कोणी सांगितलं? आमच्या आऊसाहेबांनी. राजा कधीच कोणाकडे हात पसरत नाही. आणखी काय काय शिकवलं तुमच्या आऊसाहेबांनी? तलवार चालवायला पण शिकवलीये. हो, ही तलवार खरी आहे? हो मग. त्यांच्या आऊसाहेबांनी म्हणजे जिजाबाईंनी त्यांच्या आबासाहेबांकडे खरी तलवार मागितली होती. आबासाहेब, आम्हाला पण हवी अशीच खरी तलवार. आमच्याकडे एक खेळण्यातली तलवार आहे. कारण खेळण्यातल्या तलवारीने त्यांचं मन भरत नव्हतं. ते अगदी तसंच पुढच्या पिढीकडे उतरलं. बघता काय, ज्ञानातून तलवार बाहेर काढा. खरं आहे ना तुमच्याकडं की खेळण्यातली आहे? मग काढा बाहेर आणि युद्ध करा. संभाजीराजे, कोणाशी युद्धाची वार्ता करताय कळतंय का? शाहजी राजे अंदर नहीं है. कहीं भी छिपकर बैठे हो, उसे ढूंढकर हमारे सामने लाओ. आज हम यहाँ से खाली हाथ नहीं जाएंगे. भोसले लपण्या एवढे भ्याड नाही. मग पळण्या एवढे भ्याड आहेत का? बघा कुठं लपून बसलेत ते. आबासाहेब, कामाचं झालं ना, आता तरी आत या. 2 शब्द मायेनं बोला. आम्ही पाण्याचा थेंब सुद्धा घेणार नाही. चलो. गोमाजी, पंडित जी, शाहजी राजे पूना में नहीं है. क्या? नहीं? वो कोकण में गए हैं. पंडित जी आप जाइए, पूना पे फतेह पाकर हमारा परचम पूना पे लहराइए और शाह जी को घसीटता हुआ यहाँ ले आइए. और अगर इस बार हुक्म की तामीली नहीं हुई तो पंडित जी अंजाम जानते हैं आप. क्या हुक्म है? इंतजार करें या लौट जाएं? नहीं, वापस लौटने के रास्ते अब नहीं रहे. हमें अपना परचम यहाँ लहराना होगा. लेकिन उससे पहले हम जो करेंगे वो जमाना सदियों तक याद रखेगा. ऐसा हम क्या करेंगे? पुन्हा बेचिराग करा, गाढवाचा नांगर फिरवा, जाळपोळ करून सगळी राख रांगोळी करा. आम्ही ही पाठ ठोकून बोरसाप करू. जिजाक्का, उगा कसदिल होऊ नका. मग काय हो गोमाजी काका, आम्हाला तर वाड्यात जायची सुद्धा लाज वाटते. वाड्यात जाऊन सासूबाई साहेबांना काय जबाब देणार? आजवर वाटत होतं
राजकारणाचा भाग म्हणून हे शत्रुत्व आहे, मनात काही नाही. पण आज आबासाहेबांनी आमच्याकडे नेहमीप्रमाणे पाहिलं सुद्धा नाही. स्वारींच्या विषयी कसं विचारलं ते बघितलं ना. ह्याचा काहीच परिणाम होणार नाही का? जिजाक्का तेच तर सांगत होतो मी. अहो हे समज त्या प्रत्येकानाला दाखवण्यासाठी आहे. जिजाक्का अहो राजवाड्यात नाहीत ना, हे अगोदरच मला थोरल्या धन्यांनी विचारलं होतं. आणि ते नाहीत हे बघूनच थोरलं धनी आता. पण मग आम्ही आलो तर आमच्याशी का नाही बोलले? उंबरठा ओलांडायचा नाही अशी जणू शपथ घेतली असावी तसे अंगणात आले आणि अंगणातूनच माघारी गेले. त्या फत्तेखानाला घाबरून वेढा घालत असतील तर. जिजाक्का उगाही प्रीतार्थ काढू नका. घाबरून नाही दाखवण्यासाठी म्हणा. गोमाजी काका शब्द बदलून परिस्थिती बदलत नाही. बर घाबरून नको म्हणूया, दाखवण्यासाठी म्हणूया. पण मग आमच्याशी बोलू नको, पोटच्या लेकीशी बोलू नको असं सांगितलं होतं का त्या फत्तेखानानं? अहो जिजाक्का रागावलोय, रागाच्या भरात वेडा टाकलाय हेच तर दाखवायचं होतं. मग तुमच्याशी कसं बोलतील? गोमाजी काका कोणाची वार्ता करताय? त्या फत्तेखानाला काय महाभारतातल्या संजय सारखी दूरदृष्टी आली होती का? इथं आमच्याशी बोलले असते, संभाजीराजांना जवळ घेतलं असतं तर कळणार होतं का त्यांना? अहो जिजाक्का तुम्हाला जेवढं वाईट वाटलं ना तेवढंच थोरल्या धन्यांचं बी काळीच कालवलं बघा. गोमाजी काका उगीच बाजू घेऊन आमची समजूत काढू नका. नाही जिजाक्का या बाजू नाही घेत, अजिबात नाही. जे खरं आहे ना तेच सांगतोय. जिजाक्का तुम्हाला आठवलं थोरलं धनी जाताना त्यांनी मला आवाज दिला होता. गोमाजी बाळराजांना काहीतरी द्यावंसं वाटत होतं. बाळराजांशी बोलता बी आलं नाही म्हणून जीव गलबलला होता. जिजाक्का हे बघा काय दिले. आबासाहेब आम्हाला माफ करा. आम्ही गलत समजलो तुम्हाला. गोमाजी काका गोमाजी काका काय गडबड? जिजाक्का लय वंगाळ वार्ता आहे. मुरार जगदेवानं पुन्हा बेचिराग केलं या.